नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वयवारी म्हणजे एजेसची जी आपल्याला ट्रिक बघायची आहे. यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो. सर्व एक्झाममध्ये वयवारीवर क्वेश्चन विचारला जातो. आपण आज बेसिक क्वेश्चन ह्याचे बघणार आहोत. चला आपण आधी कन्सेप्ट शिकूया. बघा, वयवारीमध्ये महत्वाचं आहे, जे काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण आज बघणार आहोत. 3 एज असणार आहेत. कोणते कोणते असतात? प्रेझेंट म्हणजे आपण वर्तमानमध्ये, त्याच्यानंतर पुढे भविष्य आणि मागं असणार आहे पास्ट. ठीक आहे. मागं काय असणार आहे? पास्ट एज असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच भूतकाळ. ठीक आहे. आपल्याला टेन्स शिकायचं नाही, पण आपल्याला एक जे एज असणार आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. आपण भूतकाळ म्हणू. वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ. ठीक आहे. काय असणार आहे बघा, ह्याच्यामध्ये महत्वाचं काय असणार आहे? सपोज मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज ए नावाचा एक व्यक्ती आहे आणि या ए नावाच्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष आहे. म्हणजे प्रेझेंट मध्ये आजचं वय त्याचं किती वर्ष आहे? एक्स वर्ष आहे. आपल्याला इक्वेशन कसं तयार करायचंय, ठीक आहे, त्याच्यासाठी आपण हे बघणार आहोत. जर त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष असेल आणि मी विचारलं 5 वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय किती होईल, आपल्याला आजचं वय दिलं आणि विचारलं 5 वर्षानंतरचं वय, मग आपण व्हेरिएबल घेतलं एक्स, बरोबर आहे. जर त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष असेल तर 5 वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय वाढणार आहे. पुढलं विचारलं तर प्लस करायचं. म्हणजे आज जर एक्स वर्षाचा व्यक्ती असेल तर 5 वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय किती होईल? तर एक्स प्लस 5. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे? इक्वेशन तयार करायचे. जर त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष असेल आणि विचारलं तुम्हाला 4 वर्षापूर्वी त्या व्यक्तीचं वय किती होतं, बरोबर. 4 वर्षापूर्वीचं वय विचारलं, मागचं विचारलं. ठीक आहे. तर मागचं विचारलं तर मायनस करायचं. आज एक्स वर्षाचा होता, आता 4 वर्षापूर्वी किती असेल? एक्स मायनस 4. तर या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन तयार करायचं. बस एवढं जमलं की तुमचं वयवारीमध्ये कसला इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून एक महत्वाचं आहे वयवारीमध्ये, ते आहे फरक. त्यांच्या वयातला जो फरक असणार आहे व्यक्तीच्या, तो कधीही सारखा असतो. एक्झाम्पल सांगायचं झालं, सपोज 2 व्यक्ती आहेत. एक ए व्यक्ती आहे आणि एक बी व्यक्ती आहे. ए चं वय सपोज आज 30 वर्ष आहे आणि बी चं वय आज सपोज 35 वर्ष आहे. मला सांगा, सध्या दोघांच्या वयामध्ये फरक किती वर्षाचा दिसतोय? बी चं 35 आहे, ए चं 30 आहे, म्हणजे सध्या 5 वर्षाचा फरक आहे. तर हा जो 5 वर्षाचा फरक असणार आहे, हा 5 वर्षाचा फरक कधीही सारखा असेल. अजून 10 वर्षानंतर विचारलं ए आणि बी च्या वयामध्ये फरक किती असेल, तर अजून 10 वर्षानंतरही दोघांच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक असणार आहे. का बरं? कारण 10 वर्षानंतर बी चं वय 10 न वाढेल आणि ए चंही वय 10 नच वाढणार. म्हणजे दोघांच्या वयामधला फरक सारखाच असणार. तुम्हाला विचारलं 5 वर्षापूर्वी दोघांच्या वयाचा फरक किती होता. जर आज दोघांच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक असेल तर 5 वर्षापूर्वी सुद्धा त्या दोघांच्या वयामध्ये फरक किती असणार आहे? तर 5च वर्षाचा असणार. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे फरकाचा. ठीक आहे. हमखास एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. जो काही फरक असणार आहे तो फरक आज, उद्या, काल, म्हणजेच वर्तमानमध्ये जो फरक असणार आहे तोच फरक त्यांचा भविष्यामध्येही असणार आहे आणि पास्ट मध्येही असणार आहे, भूतकाळामध्येही असणार आहे. ठीक आहे. म्हणजे फरक कधीही चेंज होत नाही. तर एवढं महत्वाचं असणार आहे. चला आपण काही क्वेश्चनला स्टार्ट करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे आजचा. आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. दोघींच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला आणि आईचं वय किती असं विचारलंय. मग मला सांगा, हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही. मी तुम्हाला ट्रिकही सांगणार आहे आणि बेसिकने तर सांगणारच आहे. पण परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला, हे सर्व परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. जर परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचंय? कुणाचं वय विचारलंय? आईचं वय विचारलंय. मग मला सांगा, आईचं वय इथं किती आहे? बघा, आई आहे आणि एक मुलगी आहे. ठीक आहे. दोघींच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. आईचं वय 8x पकडू आपण आणि मुलीचं वय 2x पकडू. तर आईचं वय विचारलंय का नाही? मग या ऑप्शन पैकी आईचं वय 8 आहे का नाही? तर येणारा आन्सर असं पाहिजे, ज्या आन्सरला 8 न भाग जाते. मग मला सांगा, या 4 ऑप्शन पैकी 50 ला 8 न भाग जाते का? जात नाही. 35 ला जाते का? जात नाही. 30 ला जाते का? जात नाही. फक्त एकच ऑप्शन असा आहे 40, ज्याला 8 न भाग जाते. 8 45. विदाऊट पेन पेपर हा प्रश्न तुम्ही 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. काहीही करायचं नाही. येणारा आन्सर आहे 8च्या पाढ्यामध्ये पाहिजे आणि 8च्या पाढ्यामध्ये एकच व्हॅल्यू आहे 40. एक्झाम मध्ये तुम्हाला असाच अप्रोच करायचा आहे. आपण सॉल्व्ह तर करणारच आहोत. बघा, दोघींच्या वयाची बेरीज दिली आहे. मग मला सांगा, आईचं 8x आहे, मुलीचं 2x आहे. तर दोघींच्या वयाची बेरीज किती झाली इथं? 8x प्लस 2x किती झाले? 10x झाले. आणि इथं बेरीज किती सांगितल्या? 50 सांगितल्या. जर 10x ची व्हॅल्यू 50 आली तर ह्याच्यावरून x ची व्हॅल्यू किती येईल? तर 10 एक 10, 10 पाची 50. x ची व्हॅल्यू किती आली? 5 आली. जर x ची व्हॅल्यू 5 आली तर कुणाचं वय विचारले तुम्हाला? आईचं. आईचं वय किती होतं? 8x. म्हणून x ची व्हॅल्यू 5 आहे.
8 गुणिले 5 किती आलं? 40 वर्ष. म्हणून याच्याहून आईचं जर वय विचारलं तर किती आलं? 40 वर्ष. बघा, सॉल्व्ह केल्याच्या नंतर सुद्धा तेच आन्सर आलं का नाही? मग एक्झाम मध्ये सॉल्व्ह करत बसायचं नाही. जर असं ऑप्शन आलं तर तुम्हाला डायरेक्ट 8च्या पाढ्यामध्ये ऑप्शन बघायचंय, जे तुम्हाला टिक करून जायचं. ठीक आहे? जर 2 ऑप्शन असतील मग मात्र तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. पण जर एकच ऑप्शन असेल तर त्याला डायरेक्ट टिक करा, आन्सर येऊन जाते. ठीक आहे? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. राम व सीताच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 7:5. सीताचं वय दिलंय, तर रामचं वय किती असं विचारलंय. बरोबर आहे? तर रामचं वय विचारलंय, तर रामचं वय किती आहे बघा इथं? 7 आहे का नाही? मग मला सांगा, येणारा आन्सर काय पाहिजे? 7च्या पाढ्यामध्ये पाहिजे का नाही? तर 7च्या पाढ्यामध्ये 24 आहे का? 40 आहे का? 42 दिसते का नाही? बरोबर आहे? बघा, नुसत्या पाढ्यामध्ये आन्सर तुमचे येऊन जातात. आपण सॉल्व्ह तर करणारच आहोत. कोण कोण आहे? राम आहे आणि सीता आहे. ह्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 7x आणि 5x पकडू आपण. रामचं 7x पकडू, सीताचं 5x पकडू. दोघांच्या वयाची बेरीज नाही दिली, फक्त सीताचं वय दिलंय. मग सीताचं वय आपल्याकडे 5x होतं आणि इथं 30 वर्ष सांगितलंय. जर 5x बरोबर 30 असेल तर x बरोबर किती असेल? 5 एक 5, 5 सख 30. जर x ची व्हॅल्यू 6 आली तुमची, तर तुम्हाला कुणाचं वय विचारलंय? तर तुम्हाला विचारलंय रामचं वय किती? रामचं वय इथं किती होतं? 7x होतं. जर x ची व्हॅल्यू 6 आली, तर 7x ची व्हॅल्यू किती येईल? 7 गुणिले 6. म्हणून 7 गुणिले 6 किती असेल? 42. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 42, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. मी तुम्हाला 10 सेकंदात सांगितलं होतं. 7च्या पाढ्यामध्ये एकच ऑप्शन होतं 42. बरोबर आहे? तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, आपण दोन्ही मेथडनं बघतोय, शॉर्ट ट्रिक्स आणि बेसिक. ठीक आहे? तर तुम्हाला बेसिक नाही लय वेळ लागत नाही तुम्हाला. ठीक आहे? पण एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायची गरज पडणार नाही. असे जर ऑप्शन आले तुम्हाला, तर पाढ्यामध्ये फक्त तुम्हाला बघायचं आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिले, त्यांच्या वयाची बेरीज दिल्या, तर आईचं वय किती असं विचारले. मला सांगा, आईचं वय किती होतं इथं? 5 होतं का नाही? म्हणजे येणारा आन्सर 5च्या पाढ्यामध्ये पाहिजे. मग आता बघा, फक्त 27 ला 5 न भाग जात नाही, पण 35 आहे, 45 आहे, 40 आहे. 3 ऑप्शन आहेत असे आहेत ज्याला 5 न भाग जाते. मग तर आता तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, कारण 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे? तुक्का मारायचा नाही. चला, कोण कोण आहे? आई आहे आणि मुलगी आहे. त्यांच्या वयाचं तुम्हाला गुणोत्तर दिलंय. किती दिलंय? आईचं वय 5x पकडू आणि मुलीचं वय 3x पकडू. दोघींच्या वयाची बेरीज किती झाली? 5 आणि 3 8x झाली. आणि तिथं बेरीज सांगितल्या 72 वर्ष. जर 8x बरोबर 72 झालं, तर x बरोबर किती? 8 एक 8, 8 9 72. जर x ची व्हॅल्यू 9 आली, तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला? तर आईचं वय किती वर्ष असेल? आईचं वय विचारले, आईचं वय 5x होतं का नाही? म्हणून x ची व्हॅल्यू किती आहे? 9 आहे. तर 5 गुणिले 9, म्हणून आईचं वय किती असेल? 45 वर्ष. किती असेल? 45 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 45 वर्ष. जर मुलीचं वय विचारलं तर तुम्ही दोन्हीही काढू शकता. ठीक आहे? मुलीचं वय विचारलं तर किती येईल सांगा बरं? मुलीचं वय सुद्धा आपण काढू इथून. चला, मुलीचं वय. हां, मुलीचं वय किती येईल? x ची व्हॅल्यू 9 आहे, तर मुलीचं वय किती होतं? 3x होतं, हे का नाही? तर 9 गुणिले 3, तर मुलीचं विचारलं तर किती येईल? 27 वर्ष. मुलीचं विचारलं तर 27, आईचं विचारलं तर 45. आपल्याला आईचं विचारलंय, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 45, जे तुम्हाला कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. बरोबर आहे? तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. काय विचारलंय बघा, कुणाचं वय विचारलंय? हरीचं वय विचारलंय आणि श्याम आणि हरीच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. तर विचारलंय दोघांच्या वयाची बेरीज दिली. आता हरीचं वय विचारलंय. हरीचं वय म्हणजे येणार आन्सर 6च्या पाढ्यात. 6च्या पाढ्यामध्ये इथं सुद्धा 5 ला जात नाही, 45 ला जात नाही. पण 2 ऑप्शन आहेत. 30 आहे आणि 60 आहे. मग ह्याला सॉल्व्ह करावं लागेल. तुक्का मारायचा नाही. पण येणार आन्सर दोन्हीपैकीच असेल. एक तर 30 नाही तर 60 असेल. बघा, कोण कोण आहे? श्याम आहे, हरी आहे. श्याम आहे आणि हरी आहे. काय येईल? श्याम हरीच्या वयाचं गुणोत्तर. चला, श्यामचं वय 5x पकडू, हरीचं वय 6x पकडू. दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे. 6x आणि 5x किती झाले? 11x. 11x बरोबर किती आहे? 55 आहे. तर x बरोबर किती येईल? 11 एक 11, 11 पाची 55. x ची व्हॅल्यू 5 आली. जर x ची व्हॅल्यू 5 आली, तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला? हरीचं वय विचारलंय. हरीचं वय किती आहे? 6x आहे का नाही? मग किती येईल? 6 गुणिले 5, तर 6 पंचे 30. म्हणून हरीचं वय किती असणार आहे? 30 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल किती? 30. बघा, येणार आन्सर म्हणलं होतं का 30 किंवा 60 पैकीच येणार आहे. म्हणून किती आलं? 30 आलं. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 30, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. बरोबर आहे? तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जर हे 60 ऑप्शन नसतं, खाली 55 वगैरे काही दिलं असतं, तर आपण डायरेक्ट 30 ला टिक केलं असतं 6च्या पाढ्यामध्ये. ठीक आहे? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. काय दिलंय? भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. बहिणीचं वय दिलंय आणि भावाचं वय विचारलंय. भावाचं वय 4च्या पाढ्यामध्ये. आता इथं पण 4च्या पाढ्यामध्ये 24 आहे, 28 आहे. बरोबर आहे? म्हणून सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला.
चला, दोघ जण आहेत, एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. ठीक आहे. भाऊ बहीण आहे, त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला. भावाचं वय आपण 4x पकडू, बहिणीचं वय 5x पकडू. दोघांच्या वयाची बेरीज नाही दिली. कुणाचं वय दिलंय? फक्त बहिणीचं वय दिलंय 30 वर्ष. आपल्याकडे बहिणीचं वय किती आहे बघा, इथं 5x आहे आणि त्याची व्हॅल्यू सांगितली 30 वर्ष. त्याच्यावरून तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता. तर x ची व्हॅल्यू किती येईल? 5 एक 5, 5 सख 30. x ची व्हॅल्यू 6 आली. जर x ची व्हॅल्यू 6 आली, मला सांगा, आता कुणाचं वय विचारलंय? भावाचं वय विचारलंय आपल्याला. भावाचं वय 4x होतं, आहे का नाही? तर 4 गुणिले 6, तर 4 गुणिले 6 किती येईल? 24. म्हणून भावाचं वय असणार आहे 24 वर्ष, जे तुम्हाला कुठं दिसतंय? तर ते ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 10-10 सेकंदामध्ये असे प्रश्न सॉल्व्ह होतात मित्रांनो. जास्त काही वेळ लागत नाही. ठीक आहे. चला पुढे जाऊ. बेसिक आहे. तर अशाच पद्धतीचे आणि सर्वचे सर्व क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. पोलीस भरतीला वगैरे असेच प्रश्न विचारले जातात. आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिले. कोण कोण आहे? एक आई आहे आणि दुसरी मुलगी आहे आणि दोघींच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. आपण आईचं वय 8x पकडू, मुलीचं वय 2x पकडू. दोघींच्या वयाची बेरीज दिल्या. आईचं वय किती असेल? आईचं वय 8x आहे. येणारा आन्सर 8च्या पाढ्यामध्ये. मग बघा, 8च्या पाढ्यामध्ये एकच ऑप्शन आहे मित्रांनो, 40. पुढे जायची गरज नाही. 8 45. बरोबर आहे. 50 ला भाग जात नाही, 35 ला भागला, 30 ला भाग जात नाही 8 न. 8 न भाग जाणारी संख्या एकच आहे. टिक करायचं, निघून जायचं. ठीक आहे. आपण सॉल्व्हही करणार आहोत, पण तुम्हाला ट्रिक पण सांगतोय मी. दोघींच्या वयाची बेरीज दिली आहे. आपल्याकडे बेरीज बघा, 8 आणि 2 किती झाले? 10x. मग 10x बरोबर हे 50 आहे. तर x बरोबर किती आलं? बघा, हा शून्य कटला. तर x ची व्हॅल्यू 5 आली. जर x ची व्हॅल्यू 5 आली, तर कुणाचं वय विचारलंय? आईचं वय विचारलंय. आईचं वय 8x होतं का नाही? मग मला सांगा, x ची व्हॅल्यू 5 आहे. तर 8 गुणिले 5 म्हणून आईचं वय किती? 8 45. बघा, आपण आधीच सांगितलं होतं आन्सर काय आहे ते 40 येतं. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. 10-10 सेकंदामध्ये असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतात. फक्त पाढ्यामध्ये बघा येऊन जाते. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे बघा. लहान भावाचं वय विचारलंय. मग लहान भाऊ दोघांमध्ये कोण आहे? 4 आहे. तर येणार आन्सर 4च्या पाढ्यात. आता 4च्या पाढ्यात 24 आहे, 20 आहे. 2 ऑप्शन आहेत. सॉल्व्ह करावं लागेल. 2 भाऊ आहेत. सपोज ए आणि बी हे 2 भाऊ आहेत असं समजू. पहिल्या भावाचं वय 7x पकडू, दुसऱ्या भावाचं वय 4x पकडू. दोघांच्या वयाची बेरीज दिल्या. मग इथं बेरीज किती? 7 आणि 4 11x आणि इथं सांगितलंय 66 वर्ष बेरीज आहे. जर 11x बरोबर 66 असेल, तर x बरोबर किती? 11 एक 11, 11 सकी 66. जर x ची व्हॅल्यू 6 आली, तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला? तर लहान भावाचं वय विचारलंय. ज्याचा रेशो लहान तो लहान असेल, तर इथं दोघांमध्ये लहान कोण आहे? बी आहे. बरोबर आहे. मग तर लहान भावाचं वय 4x आहे, तर x ची व्हॅल्यू 6 आल्या. तर 4 गुणिले 6 म्हणजेच किती? 24 वर्ष. म्हणून लहान भावाचं वय किती येणार आहे? 24 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजलंय? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. दोघांच्या वयाचा गुणाकार दिलाय. कोण कोण आहे? एक धीरज आहे, एक धीरज आहे आणि एक नीरज आहे. धीरज, नीरज. धीरजचं वय 4x पकडा, नीरजचं वय 3x पकडा. बेरीज दिली नाही, आता काय दिलाय? गुणाकार दिलाय. मग इथंही गुणाकार करा बघा. 4x गुणिले 3x इक्वल्स टू किती आहे? 108 आहे. 4 गुणिले 3 किती? 12 आणि x आणि x काय झालं? x चा वर्ग झाला. इक्वल्स टू 108. बरोबर आहे. मग काय होईल रे? x चा वर्ग बरोबर 108 भागिले 12. तर 12चा पाढा म्हणा, त्याच्यावर x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. x ची व्हॅल्यू किती येईल बघा? x चा वर्ग बरोबर 12 एक 12, 12 नवे अष्टोदर्श, 9चा भाग गेला डायरेक्ट. x बरोबर वर्ग बरोबर 9 आलं. पॉवर 2 आली म्हणजे वर्गमूळ काढावं लागेल. 9 कितीचं वर्गमूळ आहे? 3चं. म्हणून x ची व्हॅल्यू काय आली? 3 आली. जर x ची व्हॅल्यू 3 आली, तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला? तर धीरजचं वय विचारलंय. धीरजचं वय किती होतं? 4x होतं का नाही? म्हणून x ची व्हॅल्यू 3 आहे, तर धीरजचं वय किती येईल? तर 4 गुणिले 3 म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 12 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय? 3 मध्ये दिसतंय. बरोबर आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजलंय? गुणाकार लक्षात ठेवा. गुणाकार आला तर x घेतल्याच्या नंतर x आणि x चा काय होतं? वर्ग होतं. ठीक आहे. तर 4 गुणिले 3 12. चुका काय होतात? आपण 12 आणि x घेतो, वर्ग घेत नाही. तर x आणि x चं काय होतंय? वर्ग होतंय. ते तसं का होतंय मित्रांनो? तर घातांकाचा नियम असतो. बघा, तुम्हाला आठवत असेल, मी सांगतो. जर a ची पॉवर x इंटू a ची पॉवर y असं असेल सपोज. ठीक आहे. म्हणजे काय असतं? बेस समान असेल आणि मध्ये गुणाकाराचं साइन असेल, तर वरच्या पॉवरची काय होत असते? बेरीज होत असते. म्हणजे काय होतं? ही a ची पॉवर x प्लस y होते. तसं इथं बघा, x ची पॉवर 1 गुणिले x ची पॉवर 1. काहीच पॉवर नाही म्हणजे 1 असणार का नाही? इथं बेस समान आहे, गुणाकाराचं साइन आहे, तर वरची पॉवरची बेरीज होते. 1 आणि 1 काय होते? 2 होते. तर या पद्धतीने हे 2 कुठून आलं? तर त्या पद्धतीने असते. घातांकाचा नियम असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे.
काय विचारले बघा, दोन भावांच्या वयाचं गुणोत्तर दिले. सपोज ए आणि बी हे दोन भाऊ आहेत. एकाचं वय 5x पकडू, एकाचं वय 6x पकडू. दोघांच्या वयाची बेरीज दिली 88 वर्ष. तर मोठ्या भावाचं वय, मोठा भाऊ 6, बरोबर आहे. येणारा आन्सर 6च्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे बघा, 48. सवाल सुद्धा करायची गरज नाही. या क्वेश्चनचा आन्सर 48 येत आहे, ऑप्शन नंबर 1. कारण 6 न 52ला भाग जात नाही, 50ला जात नाही, 49ला जात नाही. बघा, प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला ट्रिकनं सॉल्व्ह होते, ओरली सॉल्व्ह होते. फक्त पाढे पाठ पाहिजे तुमची. ठीक आहे. आपण सॉल्व्ह तर करणारच आहोत. दोघांच्या वयाची बेरीज 6x आणि 5x 11x. जर 11x बरोबर 88 असेल तर x बरोबर किती येईल? 11 88. जर x ची व्हॅल्यू 8 आली तर कुणाचं, मोठ्या भावाचं वय विचारलंय. मोठा भाऊ b वाला आहे, त्याची व्हॅल्यू 6x आहे. तर मग मला सांगा, x ची व्हॅल्यू 8 आहे तर 6x ची व्हॅल्यू किती? 6 8 48. म्हणून मोठ्या भावाचं वय 48, जे आपण ऑलरेडी आधी सांगितलं होतं 48 येते म्हणून. ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 48, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. चला, पुढला प्रश्न आहे. दोन बहिणी दिल्याचं वयाचं गुणोत्तर दिलंय. सपोज ए आणि बी ह्या दोन बहिणी आहेत. ए चं वय 4x पकडू, बी चं वय 7x पकडू. त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे. तर लहान बहिणीचं वय किती आहे? 4. येणारा आन्सर 4च्या मल्टिपल मध्ये ऑप्शन एकच आहे मित्रांनो, 4च्या मल्टिपल मध्ये. 10ला भाग जात नाही, 15ला भाग जात नाही, 35ला भाग जात नाही. या क्वेश्चनचा आन्सर असेल 20 वर्ष. बघा, सर्व एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि तुमचे विदाऊट पेन पेपर सॉल्व्ह होतात. ठीक आहे. चला, इथं बेरीज करा. 7 आणि 4 11x, आणि तिथं बेरीज सांगितल्या दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. 11x बरोबर 55 असेल तर x बरोबर किती? 11 1 11, 11 5 55. जर x ची व्हॅल्यू 5 आली तर कुणाचं वय विचारलंय? तर लहान बहिणीचे वय किती असेल? लहान बहीण कोण आहे? 4x वाली आहे, बरोबर आहे. तर मग मला सांगा, x ची व्हॅल्यू 5 आहे तर 4x ची व्हॅल्यू किती? 4 5 20. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 20 वर्ष, जे ऑलरेडी आपण सांगितलं होतं 20 वर्ष, बरोबर आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे, समजलंय? लक्षात ठेवा, येणारा आन्सर हे 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. 4च्या मल्टिपल मध्ये एकच ऑप्शन होतं. एक्झाम मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करत असताना पहिला विचार ऑप्शनचा करायचा आहे मित्रांनो. पहाड्यामध्ये बघायचं, एकच ऑप्शन असेल तर डायरेक्ट टिक करायचं. जर दोन ऑप्शन असतील तर मग मात्र तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल, तुक्का मारायचा नाही. ठीक आहे. चला, पुढला प्रश्न. गुणाकार दिलाय बघा. अमर व अकबर. एक अमर आहे आणि एक अकबर आहे. दोघ जण आहेत, त्यांच्या वयाचं गुणोत्तर. अमरचं वय 6x पकडू, अकबरचं वय 9x पकडू. दोघांच्या वयाचा गुणाकार. मग इथं करा गुणाकार. आताच केलं होतं आपण. 6x आणि 9x इक्वल्स टू किती दिलंय? 216. 9 सकी किती रे? 54. आणि x आणि x काय झालं? x चा वर्ग इक्वल्स टू 216. त्याच्यावर x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल. किती येईल x ची व्हॅल्यू? बघा, x चा वर्ग बरोबर 216 भागिले 54. 9 न भाग होते का बघा. 9 सकी 54, 9 दोन्ही 18, 3 उरले 36 झाले. 9 चौक 36, 6 एक 6, 6 चौक 24. x चा वर्ग बरोबर 4 आलं. वर्गमूळ जर काढलं तर x ची व्हॅल्यू किती येईल? 4 कितीचा वर्ग आहे? 2चा, म्हणजे याची वर्गमूळची व्हॅल्यू 2 येईल. तर x ची व्हॅल्यू जर 2 आली तर कुणाचं वय विचारलंय? अमरचं आजचं वय. अमरचं आजचं वय किती आहे? 6x आहे का नाही? तर 6x, मग x ची व्हॅल्यू 2 आहे तर 6 गुणिले 2 किती? 12. म्हणून अमरचं आजचं वय किती असणार आहे? तर 12 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय? 1 मध्ये दिसतंय. कुठं आहे? 1 मध्ये. ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 12 वर्ष. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजलंय? ठीक आहे. तर लक्ष द्या, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? तर वयवारीचा जो का बेसिक पार्ट असणार आहे, बेसिक क्वेश्चन जे तुमच्या एक्झाम मध्ये विचारतात, ते आपण बघितलेले आहेत. भेटूया पुढील पार्ट मध्ये. धन्यवाद.